या पठ्ठ्याचा स्वॅग बघा. यानं चक्क आपल्या बाईकलाच वाघ बनवून टाकलाय. मस्त ऐटीत वाघावर बसतोय असा फील घेत हा पठ्ठ्या गाडी चालवतोय. आता हा खटाटोप यानं कशासाठी केला हे माहित नाही, पण या बाईकची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. ही दृश्य बघून तुमच्याही अंगावर काटा येईल. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला विराट डोंगर आणि मध्ये एक बारीक रस्ता, आणि याच रस्त्यावरून हळूहळू पुढे जाणारी ही बस. ही बस जसजशी पुढे जातेय तसतशी तुमच्याही हृदयाची धडधड वाढली असेल. मात्र ड्रायव्हरच्या कौशल्यामुळे ही बस सुरक्षित स्थळी पोहोचते. मात्र ड्रायव्हरला ही रिस्क घ्यायला सांगितलीच होती कोणी, असा प्रश्न आता नेटकरांना पडलाय. भावा, जरा सांभाळून, असं करू नकोस, नाहीतर असाच खाली जाशील. हा व्हिडिओ बघून तुम्हीही या तरुणाला असंच म्हणाल. हा पठ्ठ्या उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय, जे पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकला असेल. सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात हा पठ्ठ्या आपला जीव धोक्यात घालतोय, जे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं, याची प्रचिती तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्की येईल. एक व्यक्ती हातात मांस घेऊन मगरीला खायला घालण्यासाठी येतो. सुरुवातीला मगर मांसाकडे शांतपणे पाहते, मात्र दुसऱ्याच क्षणी मांसाकडे जाण्याऐवजी थेट त्या व्यक्तीवर झडप घालते. काही सेकंदासाठी मगर त्या व्यक्तीला खेचून घेऊन जाईल असंच वाटतं, मात्र हा व्यक्ती कसा बसा या मगरीच्या तावडीतून सुटतो आणि त्याचा जीव वाचतो. आकाश पाळण्यात बसण्याची तुम्हालाही हौस असेल ना, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. ही महिला आकाश पाळण्यात बसली, बहुधा पहिल्यांदाच बसली असावी. या दरम्यान अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून तिचा तोल गेला. सुदैवानं तिनं वेळीच आकाश पाळण्याच्या एका भागाला पकडून ठेवलं, म्हणून ती पडता पडता थोडक्यात वाचलीय. यानंतर आकाश पाळणा सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यानं वेळीच प्रसंगावधान दाखवत या महिलेला खाली उतरवलं आणि तिचे प्राण वाचले. पण प्रत्येक वेळी कुणी आपल्या मदतीला धावून येईल असं नाही, त्यामुळे असे धाडसी पराक्रम करताना जरा जपूनच करावे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीचा प्रत्यय हा व्हिडिओ बघून तुम्हालाही येईल. यामध्ये दोन बिबटे मांसाच्या तुकड्यासाठी झाडावर भांडताना दिसतायत, मात्र भांडण्याच्या नादात मांसाचा तुकडा दोघांसमोरून खाली पडतो आणि तोच तुकडा खाली उभ्या असलेल्या हायनांच्या हाती लागतो. यामध्ये झाडावरचा एक बिबट्याही खाली पडतो, मात्र तो लगेच तिथून निसटतो, अन्यथा त्यालाही आपला जीव गमवावा लागला असता. घरातली साफसफाई करायची म्हटलं की स्त्रियांचा हात धरणं जरा अवघडच. आपल्या घराचा कोपरा न कोपरा साफ असावा ते घरातल्या कर्त्या स्त्रीला नेहमी वाटत असतं, पण कधी कधी अशी साफसफाई जीवघेणी सुद्धा ठरू शकते. आता ही महिलाच बघा ना, इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर खिडकी साफ करताना दिसते. धक्कादायक म्हणजे ही महिला कोणत्याही संरक्षणाशिवाय इमारतीच्या खिडकी बाहेर उभी राहून ही साफसफाई करते. पण अशी साफसफाई करणं या महिलेच्या जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे साफसफाई करा, पण अशी रिस्क चुकूनही घेऊ नका.